मैं इसी सोसाइटी में रहता हूँ, 402 ए विंग में। तो आज मैं एक मेरा पेपर लॉन्च कर रहा हूँ, उसके बारे में कुछ बात करना चाहता हूँ। पहले मैं मेरी बैकग्राउंड बताता हूँ। 1992 में मैंने जर्नलिज्म का कोर्स किया था। उसके बाद में फिर क्या हुआ कि नौकरी मुझे मिली थी पर इसमें पनवेल में एकमत नाम के न्यूज़पेपर में रिपोर्टर करके मैं ज्वाइन हो गया था। लेकिन प्रॉब्लम क्या हो गया, उस वक्त महानगर प्रेस पर अटैक किया गया था, लोक सत्ता नाम का पेपर पे अटैक किया गया था। तो मेरी माँ डर गई, नहीं रिपोर्टर नहीं बनने का रिपोर्टर बनने के बाद मार खाना पड़ता है। तो तब से वो मेरे इसमें इच्छा रह गई, वो इच्छा आज मैं पूरी करने जा रहा हूँ तो अब कुछ पढ़ के बताता हूँ आपको। शुभ प्रभात प्रिय शेजाऱ्यांनो आणि मित्रांनो आणि धवलगिरी सोसायटीच्या आवारात येथे जमलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज 23 ऑगस्ट 2026 या सुंदर सकाळी आपल्या सर्वांच्या स्वतःच्या समुदाय वृत्तपत्राचे अशोकवन रेसिडेन्स विकलीचे अधिकृतपणे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे। हे वृत्तपत्र एका साध्या विचारावर आधारित आहे, रहिवाशांकडून रहिवाशांसाठी। फ्रॉम द सिटीजन्स ऑफ अशोकवन, देशमुख रेसिडेन्सी अँड बोरिवली ईस्ट अँड दहिसर ईस्ट टू फॉर बोरिवली ईस्ट दहिसर ईस्ट सिटीजन्स। अशोकवन येथे आपल्या व्यस्त जीवनात स्थानिक घडामोडी शेअर करण्यासाठी, आपल्या समुदायातील महत्त्वाचे टप्पे साजरे करण्यासाठी आणि एकमेकांना जोडलेले राहण्यासाठी आपल्याला एका समर्पित व्यासपीठाची गरज होती। समारोप करण्यापूर्वी मला मनपूर्वक आभार व्यक्त करायचे आहेत। सर्वप्रथम धवलगिरी सोसायटीच्या समितीचे मनापासून स्वागत। ये हमारे चेयरमैन है सलीम मालाडकर, जो आज मेरे प्रोग्राम में मुझे पूरा मतलब ये कर रहे हैं। ये हमारी सेक्रेटरी साहब है। उसके बाद में हमारे सोसाइटी के भी बहुत सारे मेंबर्स हैं। ऐसा मैंने एक ये दिया है सबको, तो वो मेरे लिए काम कर रहे हैं। ये हमारे सतनाइक साहब है, कमेटी मेंबर है। वो बेनी साहब है, वो भी कमेटी मेंबर है। तो इनकी मदद के वास्ते मैं आज ये सब कर सकता हूँ, इसलिए थैंक यू। त्यांच्या आवाराचा वापर, ये जो सोसाइटी का कंपाउंड इस्तेमाल कर रहा हूँ, नॉर्मली बाहर के सोसाइटी में अगर करने जाओ तो चार्जेस देते हैं, मुझे फ्री ऑफ कॉस्ट दिया, इसलिए भी थैंक यू। परवानगी दिली आणि सातत्याने आम्हाला पाठिंबा दिला। तसेच आमचे सर्व मान्यवर पाहुणे, शेजारी आणि हितचिंतक यांचेही मी मनापासून आभार मानू इच्छितो, ज्यांनी आपल्या रविवारच्या सकाळचा वेळेतून वेळ काढून येथे उपस्थित राहून आमच्या टीमला प्रोत्साहन दिलं। अशोकवन रेसिडेन्स विकली हे आपल्या सर्वांचं आहे। त्याचे यश तुमच्या कथा, तुमच्या कल्पना आणि तुमच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे। आज आपल्या पहिल्या पाऊलाचा आनंद साजरा करण्यासाठी येथे उपस्थित राहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। कृपया आमच्या पहिल्या अंकाची एक प्रत इथे ठेवलेली आहे, प्रत्येकाने आपापल्या वाट्याची प्रत घेऊन जाऊ शकता इथून। आणि ही सुंदर वाटचाल आपण सर्वांनी मिळून पुढे नेऊया। धन्यवाद आणि आपली सकाळ आनंददायी। याच्यानंतर आमचे चीफ गेस्ट आहेत शरद सॅलियन, हे खास दहिसर वेस्टवरून इथे आलेले आहेत। त्यांच्याकडे ते अशा प्रकारचा पेपर काढतात, म्हणजे ते एक ह्युमॅनिस्ट नावाची संघटना संस्था आहे, जी म्हणजे अशी रजिस्टर वगैरे नाही, चळवळ म्हणून चालू ठेवली आहे त्यांनी। तर ते आणि ते डॉक्टर विकास निकम हे ते त्यांचे प्रतिनिधी आहेत। तसे भरपूर मोठी संस्था आहे ती। त्यांच्याकडे पण त्या लोकांनी क्लीन सोसायटी, ग्रीन सोसायटी असा एक उपक्रम राबवला होता। मला जज म्हणून घेतलं होतं। तिकडच्या सोसायटीमध्ये जाऊन मी ती क्लीननेस तिकडचा बघून आलो, ते लोक कशा पद्धतीने करतात। त्यांच्याकडे पण हे असे प्रॉब्लेम्स असतात। मग त्यांनी काय केलं आहे की त्यांनी रस्ते ॲडॉप्ट केले,
ते रस्ते म्हणजे प्रत्येक याला ग्रुपला वाटून दिले आहेत का हा रस्ता क्लीन ठेवायची जबाबदारी तुमची. मग त्यांनी त्या तिकडच्या जवळच्या सोसायटीतली माणसं नेमली आहेत. जर तुम्हाला सिवरेजचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी त्या माणसाला कॉन्टॅक्ट करायचा. जर तुम्हाला लाईटचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी त्या माणसाला कॉन्टॅक्ट करायचा. जर तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्या माणसाला कॉन्टॅक्ट करायचा. अशी त्यांनी माणसं त्या प्रत्येक सोसायटीमधून नेमली आहेत. आणि अशा प्रकारे ते लोक एक चळवळ तिथे चालवतात. तर ते असा एक पेपर हे करतात. पण त्यांचा पेपर फ्री असतो, माझा पेपर पैसे देऊन आहे. आणि सबस्क्रिप्शन ठेवलेलं आहे ₹2.5 महिन्याचं, सॉरी त्या एका वेळेचं एका महिन्याचं ₹10 आणि वर्षाचं ₹100. आणि जाहिरात दर माझा वेगळा आहे, तो मी नंतर तुम्हाला वेळोवेळी कळवीन, म्हणजे जर कोणाला द्यायचं असेल तर नाही पहिले उनको देतो. तर अशा प्रकारे ते हे करतात. तर आता थोडंसं ते त्यांच्याबद्दल पण बोलतील प्लीज. शरद.